लागेल ती सोम स्पोर्ट संघाची. दुसरा चेंडू सचिन याचा फेस करेल तो मात्र राकेश. सुरेख फटका खेळला गेलाय. इनफिल्ड केली जाते आणि मला वाटतं या ठिकाणी खणखणीत असा चौकार. दुसऱ्या चेंडूवर 4 धाव वसूल करतोय तो मात्र सचिन याच्या गोलंदाजीवर. याचबरोबर संघाची धावसंख्या होते ती मात्र 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलत आहेत दोन्ही फलंदाज राकेश आणि चिन्मय. पाहूया आता मात्र परत एकदा सचिन. परत एकदा राकेश. जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता. बॅटची एज लागून चेंडू जातोय मागे. परिणामी कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. आता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. परत एकदा पुढचा चेंडू सचिन याचा फेस करेल तो मात्र राकेश. जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅटची काही संपर्क होत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र चांगल्या प्रकारचं कमबॅक पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आल्या होत्या मात्र त्यानंतरचे दोन्ही चेंडू निर्धाव जात आहेत. आता मात्र परत एकदा दबाव निर्माण करता येते सोम या संघावर. पाहूया पुढचा चेंडू. परत एकदा सचिन. सुरेख फटका खेळला गेलाय. चेंडू मात्र उडवून दिलाय समोरच्या दिशेने. चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार. 6 धावा षटकार. आता मात्र खरोखर परत एकदा हावी झाले ते सचिन याच्यावर. धावसंख्या होते मात्र 12. थोडस महागड षटक म्हणावं लागेल. पुढचा चेंडू पाहूया. परत एकदा लेगसाच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सरळ षटकारासाठी. आता मात्र राकेश पहिल्या षटकामध्ये एक धुवाधार फलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होते ते मात्र 18. खरोखर खूप चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती राकेश याची. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाला होता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय ते राकेश याचं. आपल्या संघासाठी पुरेपूर धावा वसूल करतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा वसूल केल्यानंतर पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येत आहे साई स्पोर्ट संघासाठी. आणि मला वाटतं या ठिकाणी नाना एक अनुभवी असे गोलंदाज. आता मात्र पाहूया कशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 18 धावा वसूल झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपल्या संघाला एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल ती नाना यांची. पहिला चेंडू नाना यांचा फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने उडवून दिलाय आणि चेंडू मला वाटतं परत एकदा जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र चिन्मय आपले हात खोलतोय आपल्या संघासाठी. मला वाटतं या ठिकाणी सोन स्पोर्ट संघाचे खेळाडू आता मात्र 6चा पाडा पाठ करून आले आहेत आणि त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या होती ती मात्र 24. नाना निवतकर एक अनुभवी असे गोलंदाज. पाहूया पुढचा चेंडू. परत एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू होता मात्र फटका कुठेतरी फसतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक मला वाटतं झेल दान केला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. थोडासा खराब चेंडू होता मात्र बॅटवर काही चेंडू आला नाही आणि त्याचा फायदा काही मिळत नाही तो फलंदाजाला. पाहूया पुढचा चेंडू. नाना. आता मात्र सुरेख चेंडू. आता मात्र थोडीशी लय प्राप्त करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये तो मात्र नाना. एका चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करतात वारंवार ते मात्र नाना. पाहूया परत एकदा स्ट्राईकला असेल तो एक धडाकेबाज फलंदाज चिन्मय. आता मात्र झेल उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि मला वाटतं साधा सोपा झेल या ठिकाणी प्राप्त करतायत ते खेळाडू आणि पहिला धक्का बसतोय सोम 11 मुंडगे संघाला.
चिन्मयाच्या स्वरूपात आपल्या संघाला पहिली सफलता प्राप्त करून देतोय तो नाना. आता मात्र मैदानामध्ये जातोय सोम 11 मुणगे संघाचा स्वतः कर्णधार एक धडाकेबाज फलंदाज मानला जातो तो म्हणजे दिनेश सावंत. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची फटकेबाजी करेल. एक पहिल्याच सामन्यामध्ये पराभव प्राप्त केल्यानंतर या सामन्यामध्ये एक चांगली सुरुवात केली आहे ती मात्र सोम या संघाने. दुसऱ्या षटकाचा सामना चालू आहे आणि मला वाटतं 26 धावा झाल्यात. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या सामन्यामध्ये. थोडा फील्डमध्ये चेंज केला जातोय. पाहूया दिनेश असेल स्ट्राईकवर आणि सामना करेल नाना यांच्या गोलंदाजीचा. फुल टच प्रकारचा चेंडू होता लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिला. चेंडू जातोय परत एकदा सरळ सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र दिनेश सावंत आल्या मोठ्या फटक्यांची लहर प्राप्त करतोय. नाना याच्या गोलंदाजीवर मात्र पहिल्या चेंडूवर 6 धावा वसूल केल्या त्या दिनेशाने. पुढचा चेंडू नाना यांचा सामना करेल परत एकदा दिनेश. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. मला वाटतं या ठिकाणी परत एकदा षटकार जातोय. सलग 2 चेंडूवर 2 षटकार खेचतोय तो मात्र दिनेश सावंत. आल्या 2 मोठे फटके खेचतोय आपल्या संघासाठी. याचबरोबर संघाची धावसंख्या होते ती मात्र 38. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती मुणगे या संघाची. धावसंख्या होते 38. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 38. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आता मात्र तिसरं षटक घेऊन येत आहेत ते साई स्पोर्ट फोयरे संघाकडून विनोद तारी. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. झेल खाली कोणताही क्षेत्ररक्षक येत नाहीये आणि मला वाटतं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल पण मात्र राकेश नकार देतोय. धावसंख्या होते मात्र 40. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. विनोद तारी सामना करेल राकेश. फुल टच प्रकारचा चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. मला वाटतं 1/4 धावांसाठी हा चेंडू भिरकावून दिला जातोय. आता मात्र एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती दोन्ही खेळाडूंची. वारंवार मोठे फटके खेळले जात आहेत आपल्या संघासाठी. पहिल्याच सामन्यामध्ये थोडीशी कमी धावसंख्या उभारली गेली होती मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये पुरेपूर अभ्यास करून आले दोन्ही खेळाडू आणि एक मोठी धावसंख्या उभारण्याचा नक्कीच प्रयत्न करतायत. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळते विनोद तारी यांच्याकडून. पुढचा चेंडू विनोद तारी यांचा सामना करेल राकेश. समोरच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला जातोय. मला वाटतं एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. मोठे फटके येत आहेत त्याचबरोबर सिंगल डबलवरही भर दिला जातोय. त्याचाच फायदा मिळतोय तो सोम 11 मुणगे या संघाला. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र दिनेश सावंत. सुरेख चेंडू काही समजत नाहीये आणि चेंडू जातोय परिणामी निर्धाव. आता मात्र चांगले चेंडू हाताळत आहेत ते एक अनुभवी असे गोलंदाज विनोद तारी. पुढचा चेंडू विनोद यांचा सामना करतील दिनेश. फुल टच प्रकारचा चेंडू होता. बॅट चेंज लागून चेंडू जातोय हवेत. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सहज साधा सोपा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय. दिनेश सावंत यांचा झेल तुम्हाला भागात पडू शकतो. आल्या त्यांनी 2 षटकार खेचले होते आणि त्यांचा झेल तुम्ही सोडताय त्यामुळे तुम्हाला परिणाम भोगावेच लागतील. पाहूया पुढचा चेंडू राकेश यांना परत एकदा फुल टच प्रकारचा चेंडू सरळ रेक साइडच्या दिशेने भिरकावून दिला जातोय. सरळ 6 धावांसाठी षटकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर सोम 11 मुणगे या संघाची धावसंख्या होती ती मात्र 1 गडी बाद 51.
खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल सोम 11 मुंडगे संघाची. साई स्पोर्ट्स पोयरे संघाचे सर्व गोलंदाज महागडे ठरतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. साई स्पोर्ट्स पोयरे संघाकडून चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो सचिन आचरेकर. शॉर्टफूट प्रकारचा चेंडू होता समोरच्या दिशेने भिरकावून दिला जातोय. झेलखाली क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातोय. 6 धावांसाठी हा षटकार. आता मात्र दिनेश सावंत आपले हात खोलतोय. आल्यापासून मोठे फटके खेळतोय आपल्या संघासाठी. पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी कमी धावसंख्या उभारली गेली होती, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आल्या आल्या मोठे फटके खेचतोय दिनेश सावंत. परत एकदा दिनेश सावंत सामना करेल. आता मात्र सचिन आचरेकर याच्या गोलंदाजीचा. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय दिनेशाच्या बॅटमधून. दुसरा चेंडू मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र प्रयत्न असफल ठरतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता समोरच्या दिशेने चेंडू हवेत जातोय, मात्र पाहूया या ठिकाणी चेंडू जमिनीला दान केला जातोय. मला वाटतं हा 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी गडी बाद होता. दिनेश सावंत एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहिली जाते आणि त्याचा मात्र झेल सोडताय. या ठिकाणी 3 धाव वसूल केल्या आहेत त्या मात्र दिनेश सावंत यांनी. धावसंख्या होती मात्र 61. आता मात्र स्ट्राईकला एक सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे, तो मात्र राकेश. आखूट टप्प्याचा चेंडू होता, सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळतोय आता मात्र सचिन आचरेकर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. एक मोठा फटका आलाय. पाहूया परत एकदा सचिन. सुरेख फटका खेळला गेलाय. मला वाटतं मिडॉनच्या वरून हा चेंडू भिरकावून दिला जातोय. सरळ 6 धावांसाठी षटकार. आता मात्र परत एकदा राकेशाच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. परिणामी संघाची धावसंख्या होती ती मात्र 67. राकेश 12 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी साकारतोय आपल्या संघासाठी. पाहूया परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. परत एकदा मोठा फटका खेळला जातोय. परत एकदा चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय. 6 धावांसाठी षटकार. खरोखर खूप चांगली फलंदाजी करतोय तो आता मात्र राकेश. आपल्या संघासाठी एक आखूट टप्प्याची गोलंदाजी करतोय तो मात्र सचिन आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय तो मात्र राकेश. वारंवार मोठे फटके खेळले जात आहेत. जर राकेश याने 50 धावा पूर्ण केल्या तर त्यांच्या वडिलांकडून मला वाटतं 5,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. पाहूया आता मात्र मोठा फटका. परत एकदा चेंडू सरळ जातोय सीमारेखा पार 6 धावांसाठी. दिनेश सावंत आता मात्र पुरेपूर लय मध्ये आलाय आणि मला वाटतं या ठिकाणी मोठे फटके खेळतोय आपल्या संघासाठी. पहिल्याच सामन्यामध्ये कुठेतरी लवकर बाद झाला होता, मात्र आता दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळतात आपल्या संघासाठी. एक मोठी धावसंख्या उभारली जाते ती मात्र सोम 11 मुंडगे या संघाकडून. पाहूया परत एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. बॅटवर काही चेंडू होत नाही. मला वाटतं या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राईकला असेल तो राकेश.
धावसंख्या होती मात्र 80. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील. अक्षय सुर्वे गोलंदाज असेल. सुरेख फटका खेळला जातोय. चेंडू लांबच लांब जातोय. परत एकदा 6 धावांसाठी खणखणीत असा षटकार. मला वाटतं राकेश या ठिकाणी 49 धावसंख्येवर नाबाद आहेत. पाहूया 5,000 रुपयांचा मानकरी ठरतोय का राकेश. पुढचा चेंडू आता मात्र राकेश साठी. सुरेख फटका आणि मला वाटतं या ठिकाणी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय तो राकेश. आपल्या संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाला होता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये पुरेपूर असे चांगली फलंदाजी करतोय आणि या ठिकाणी मला वाटतं 55 धावसंख्येवर नाबाद आहे. मला वाटतं या ठिकाणी 5,000 रुपयांचा मानकरी ठरतोय तो राकेश आणि हॉटेल सुभेदार यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक येतोय. खरोखर चांगली फलंदाजी करतोय तो राकेश. परत एकदा या ठिकाणी मला वाटतं बॅटवर चेंडू येत नाही आणि मला वाटतं दोन्ही फलंदाज एकच धाव पूर्ण करतील. आता मात्र स्ट्राईकला असतील ते मात्र दिनेश सावंत. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल अक्षय याच्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मला वाटतं या ठिकाणी गडी बाद होतोय दिनेशाच्या स्वरूपात. एक विकेट एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र राकेश यांच्याकडून आणि त्याच त्यांना साथ दिली ती मात्र दिनेश सावंत यांनी. अठ्ठ्याऐंशी धावसंख्या उभारली आहे ती मात्र सोम 11 मुंडगे या संघाने एक मोठी धावसंख्या या स्पर्धेतील म्हणावी लागेल ती मात्र. पहिल्या चेंडू पासून मोठे फटके खेळायला सुरुवात केली आणि त्यानंतर मला वाटतं या ठिकाणी 88 धावसंख्या ही उभारली आहे. पाहूया आता मात्र एक मोठं टार्गेट असेल ते साई स्पोर्ट्स संघासमोर. 88 धावा झाल्यात. अठ्ठ्याऐंशी धावसंख्या झाली आहे. एक होय मारला आणि एक होय किती मारला होय मारला हो का हे ना मारला त्याच्यानंतर हो मारला आणि एक षटकार 49 झाले नंतर परत मारला मारला आणि तो 50 झाला. हो त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो एक रन गेला 95 झाले. 95 रन 95 चा टार्गेट ना. चला धावसंख्या होती मात्र 94 आणि 95 धावांचं टार्गेट असेल ते मात्र साई स्पोर्ट्स पोयरे संघासमोर. चला सोम 11 मुंडगे संघाने लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
50 आणि हय मारल्यानंतर त्याची 50 झाली. मग परत एक रन काढल्यानंतर 94 मला वाटतं सलामीला गेलेले फलंदाज सीताराम आणि दशरथ साईम दोन्ही मोठे खेळाडू आहेत. एक या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली गेली आहे ती सोम 11 मुंडगे संघाकडून 94 आणि 95 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो साई स्पोर्ट्स पोयरे संघ. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे ती मात्र दशरथ आणि सीताराम. पहिल्यापासून मोठे फटके खेळावे लागतील जर या पाठलाग जर या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर पहिल्यापासून एक चांगली सुरुवात करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. मला वाटतं सोम 11 मुंडगे संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो चिन्मय आणि सामना करेल तो मात्र सीताराम. चला पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू चिन्मयाचा फेस करेल तो मात्र सीताराम. आखूट टप्प्याचा चेंडू होता मात्र चेंडू काही समजत नाही. परिणाम मला वाटतं या ठिकाणी पहिल्या चेंडूवर एक निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चांगलं षटक हातावं लागेल जर ही धावसंख्या पूर्ण करायला द्यायची नसेल तर चिन्मयाला. आणि त्याच प्रकारची सुरुवात पाहायला मिळते ती चिन्मयाची. स्ट्राईकला असेल तो फलंदाज सीताराम शिंदे. परत एकदा मला वाटतं थोडीशी लाईन भरकटतोय आणि अवांतर चेंडू घोषित करतायत पंच. याचबरोबर साई स्पोर्ट्स पोयरे संघाचं खातं खोललं जात आहे या वाईडच्या धावसंख्येने. धावसंख्या होते मात्र 1. 95 धावांचं लक्ष एक मोठं लक्ष आहे आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक. जर तुम्हाला सामन्यामध्ये यायचं असेल तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारावी लागेल. त्याच प्रकारचा प्रयत्न करतील ते मात्र दोन्ही फलंदाज. पाहूया सीताराम. आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू बिरकावून दिला जातोय. आखूट टप्प्याचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने या 4 धावा मिळत आहेत त्या सीताराम याला. धावसंख्या होती मात्र 5. पहिला चेंडू चांगला हाताळला होता त्यानंतर थोडासा लाईन भरकटला आणि मला वाटतं परत एकदा लेग स्टिकवरचा चेंडू होता आणि लेग साईडच्या दिशेने हा 4 धावा वसूल करता येतं मात्र सीताराम. आता मात्र थोडीशी चांगली सुरुवात पाहायला मिळते ती साई स्पोर्ट्स पोयरे संघाची. अशाच प्रकारचे वारंवार फटके खेळले तर मला वाटतं या ठिकाणी पुढचा चेंडू चिन्मयाचा सामना करेल तो मात्र सीताराम. सुरेख फटका खेळला गेलाय. मला वाटतं पॅव्हलिनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी षटकार. आता मात्र बॅट तळपली ती सीताराम याची. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील जर या सामन्यामध्ये 95 धावांचं लक्ष पार करायचं असेल तर. पुढचा चेंडू चिन्मयाचा. कमबॅक करावं लागेल ते चिन्मयाला. पाहूया परत एकदा चिन्मय. आता मात्र मला वाटतं परत एकदा लाईन भरकटतोय आणि पंच अवांतर धाव घोषित करतायत. आता मात्र थोडासा दबाव प्राप्त केला जातोय तो चिन्मय याच्यावर. यानंतर होणारा सामना ऋतुराज पॅकर्स विरुद्ध रुई स्पोर्ट्स लिंगडाळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. आता मात्र सुरेख चेंडू एक खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. परिणामी कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. एक चांगला टप्पा म्हणावा लागेल तो चिन्मय याचा. धावसंख्या होती मात्र 12. पहिले षटक चालू असते पॉवर प्लेचं हे षटक.
पाहूया परत एकदा चिन्मय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र मला वाटतं लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करतील आणि एकाच धावेवर समाधान मानतील दोन्ही फलंदाज. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होती मात्र ती 13. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो दशरथ, एक मोठा खेळाडू, मोठे फटके मारण्याची ताकद याच्याही मनगटात आहे. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करतो या सामन्यामध्ये दशरथ. लेगच्या दिशेने एक चांगला प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू काही रोखू शकत नाही आणि मला वाटतं परिणामी या 4 धावा वसूल होत आहेत साई स्पोर्ट्स पोयरे संघासाठी. याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स पोयरे संघाची धावसंख्या होती ती मात्र 17. 95 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये 17 धाव वसूल केल्या जात आहेत. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र साई स्पोर्ट्स पोयरे संघाकडून. दोन्ही खेळाडूंची छोटीशी मला वाटतं टीम मीटिंग या ठिकाणी घेतली जाते सोम 11 मुंडगे संघाकडून. पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येतोय तो आपल्या संघासाठी. 17. यानंतर होणारा सामना ऋतुराज पॅकर्स विरुद्ध रोहित स्पोर्ट लिंगडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी टॉस साठी यायचंय. सोम 11 मुंडगे संघाकडून या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो मंदार. स्ट्राईकला असेल तो फलंदाज सीताराम. 2 मोठे फटके आले सीताराम याच्या बॅटमधून. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ केला जातोय तो सीताराम याच्या मार्फत. पहिला चेंडू, परत एकदा चेंडू काही समजत नाही आणि परिणाम मला वाटतं या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र सीताराम बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता, मात्र बॅटवर काही चेंडू आला नाही. परिणामी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिला गडी बाद होतोय तो सीतारामाच्या स्वरूपात. 95 धावांचं टार्गेट आहे आणि तोच दबाव पाहायला मिळतोय तो या ठिकाणी फलंदाजीवर. आणि पहिला गडी दान केला जातोय तो मात्र रनआउटच्या स्वरूपात. 17 धावांवर पहिला गडी बाद होतोय आणि यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे एक मोठं नाव या ठिकाणी मुरली घाडी. पाहूया स्ट्राईकला असेल तो मात्र फलंदाज दशरथ. सुरेख चेंडू, चेंडू काही समजत नाहीये, चेंडू जातोय निर्धाव. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करतोय तो मंदार. दुसरं षटक हाताळतोय तो मंदार आपल्या संघासाठी आणि चांगल्या टप्प्याची वारंवार गोलंदाजी करतोय. पाहूया परत एकदा दशरथ. परत एकदा सुरेख चेंडू, स्लोअर वनचा चेंडू होता आणि मला वाटतं परत एकदा चेंडू काही समजत नाही. मला वाटतं या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावसंख्येने संख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती मात्र 18. आता मात्र सुरेख फटका खेळला गेलाय, लेग साईडच्या दिशेने चेंडू उडवलाय आणि मला वाटतं या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 6 धावा वसूल करतोय तो मुरली घाडी. गेल्या मोठा फटका खेळला जातोय. 95 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला अनुसरून या ठिकाणी फलंदाजी केली जाते ती मुरली घाडी यांच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवर 6 धावा वसूल केल्या मंदाऱ्याच्या. पहिले 2 चेंडू चांगले हाताळले होते, मात्र स्ट्राईकला मुरली गेल्यानंतर पहिला चेंडू 6 धावांसाठी भिरकवून दिला. पुढचा चेंडू परत एकदा चांगल्या टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. परत एकदा निर्धाव चेंडू. मंदार आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. या षटकामध्ये 4 चेंडू झालेत आणि 6 धावा दिल्या आहेत त्या 7 धावा दिल्या आहेत त्या. परत एकदा मिस टाइम होतोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. मला वाटतं एका धावीवर समाधान मानतील दोन्ही फलंदाज. वारंवार चांगल्या टप्प्याची गोलंदाजी केली जाते ती मंदार याच्या मार्फत.
18 चेंडू आणि 70 धावांचं आव्हान असेल ते आता मात्र साई स्पोर्ट्स पोयरे संघासमोर. मला वाटतं यानंतर 18 चेंडू बाकी आहेत आणि मला वाटतं प्रत्येक चेंडूवर 4 धावा या वसूल कराव्याच लागतील त्या साई स्पोर्ट्स पोयरे संघाला. 18 चेंडू आणि 70 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 4 धावांची गरज असेल. यानंतर मला वाटतं प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील ते मुरली घाडी आणि दशरथ याला. मला वाटतं संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलेला गोलंदाज चिन्मय. पहिला चेंडू चिन्मयाचा फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. समोरच्या दिशेने फटका खेळला जातोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते आणि मला वाटतं एकाच धावेवर फलंदाज समाधानी मानतायत. फील्ड मध्ये थोडासा चेंज केला जातोय. पाहूया परत एकदा स्ट्राईकला आता मात्र दशरथ. परत एकदा मला वाटतं चिन्मय थोडीशी लाईन भरकटतोय. अवांतर चेंडू घोषित करतायत पंच आणि एका धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती मात्र 27. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे कमबॅक करेल तो चिन्मय. स्ट्रायकर असेल तर फलंदाज दशरथ. आता मात्र मोठा फटका खेळला जातोय. याच फटक्याची गरज होती आणि तोच फटका खेळला जातोय तो मात्र दशरथाच्या बॅट मधून. चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी षटकार. यानंतर समालोचन करतील ते आमचे मित्र शुभम ठुकरुल. धावसंख्या झाली ती 33. पाहूया परत एकदा चिन्मय. परत एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू होता आणि मला वाटतं चेंडू परत एकदा जातोय 6 धावांसाठी षटकार. आता मात्र दशरथाच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार खेचला जातोय. धावसंख्या होते ती मात्र 39. यानंतर होणारा सामना ऋतुराज पॅकर्स विरुद्ध रोहित स्पोर्ट्स लिंगडा. तरी ऋतुराज पॅकर्स या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. परत एकदा चिन्मय. पंधरा चेंडू आणि 56 धावांचं आव्हान असेल ते. पाहूया परत एकदा चिन्मय सामना करेल एक धडाकेबाज फलंदाज दशरथ. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र परत एकदा चेंडू भिरकावून दिला जातोय 6 धावांसाठी षटकार. आता मात्र मला वाटतं सलग तिसरा षटकार खेचला जातोय दशरथाच्या मार्फत. आता मात्र एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ती दशरथाच्या बॅट मधून. वारंवार मोठे फटके खेळले जात आहेत. आता मात्र चिन्मय याच्या गोलंदाजीवर वारंवार मोठे फटके खेळले जात आहेत दशरथाच्या मार्फत. अजूनही मला वाटतं या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावसंख्या होती मात्र 45. 14 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल. 14 चेंडू 50 धावा. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो मात्र दशरथ.
परत एकदा मोठा फटका खेळला जातोय, समोरच्या दिशेने चेंडू येतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं चेंडू परत एकदा जातोय 6 धावांसाठी. षटकार, सलगचा चौथा षटकार खेचला जातोय दशरथच्या मार्फत. चार षटकार खेचले गेलेत या षटकामध्ये, अजूनही एक चेंडू बाकी असेल. आता मात्र दशरथ खूप चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या होते मात्र 51. पुढचा चेंडू चिन्मयाचा, आता मात्र बॅट तळपली आहे दशरथ याची. पाहूया, खोलवर टप्प्याचा चेंडू खेळवला गेला. मला वाटतं एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील आणि मला वाटतं एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. आता मात्र चांगला चेंडू हाताळला गेला, त्याचबरोबर षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती मात्र 52. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल या ठिकाणी साई स्पोर्ट्स पोयरे संघाला. सोम 11 मुणगे संघाने जास्त वेळ घेऊ नये, यानंतर अजूनही बरेच सामने बाकी आहेत. आणि मला वाटतं या षटकामध्ये परत एकदा स्ट्राईकला असेल तो दशरथ. हो चांगलं, तरी बघा एकदा चेक करा. यानंतर षटक हाताळण्यासाठी येतोय तो शशांक फाटक संघाकडून. चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक शशांक फाटक याचा सामना करेल तो मात्र दशरथ. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, मागच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला जातोय आणि मला वाटतं परत एकदा षटकार खेचला जातोय दशरथच्या मार्फत. वारंवार मोठे फटके खेळले जात आहेत. 95 धावांचं मोठं टार्गेट होतं, मात्र ही फटकेबाजी पाहून वाटतंय हे आव्हान थोडस छोटं पडते की काय. याच प्रकारची फटकेबाजी केली जाते ती मात्र दशरथच्या मार्फत. शशांक फाटक याचा पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता, धीम्या गतीचा चेंडू होता आणि तो चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय तो मात्र 6 धावांसाठी षटकार. पाहूया परत एकदा शशांक सामना करेल तो मात्र दशरथ. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने परत एकदा मोठाच मोठा फटका येतोय, चेंडू परत एकदा जातोय 6 धावांसाठी षटकार. दहा चेंडू आणि 31 धावांची आता मात्र गरज असेल. दहा चेंडूवर 42 धावांची खेळी साकारतोय तो मात्र दशरथ. 95 धावांचं मोठं टार्गेट होतं आणि त्या पाठलागाचा एक पुरेपूर समाचार घेता येतात. परत एकदा मात्र स्लोवर चेंडू होता, चेंडू काही समजत नाही, चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती शशांक याच्या मार्फत. 9 चेंडू आणि 31 धावा. पाहूया, 9 चेंडू 31. स्ट्राईकला असेल तो दशरथ, सामना करेल शशांक गोलंदाजीचा. परत एकदा मोठा फटका खेळला जातोय, परत एकदा चेंडू पाठवला जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. खरंच खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती दशरथाच्या मार्फत. एक हाती या ठिकाणी झुंज देतोय तो साई स्पोर्ट्स पोयरे संघाकडून. सोम 11 मुणगे संघाविरुद्ध 12 चेंडूवर 48 धावांची नाबाद खेळी साकारतोय. वारंवार मोठे फटके खेळले जात आहेत दशरथाच्या मार्फत. 95 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला अनुसरून ही फलंदाजी केली जाते. एक हाती झुंज देतोय तो मात्र दशरथ साईम आपल्या संघासाठी. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. आता मात्र थोडस अडचणीत सापडतोय तो संघ सोम 11 मुणगे संघ. शशांक फाटकला थोडस कानमंत्र देत आहेत खेळाडू. पाहूया कितपत फायदा होतोय ते या कानमंत्राचा आणि कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल ती मात्र
यापुढच्या चेंडूवर एक आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते ती दशरथ साईम याच्या मार्फत. पाहूया परत एकदा पुढचा चेंडू फेस करेल तो मात्र दशरथ. आता मात्र परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय. या ठिकाणी मला वाटतं परत एकदा चौकार मिळतोय तो दशरथाच्या मार्फत. 4 धावांचा या ठिकाणी इशारा येतोय पंचांचा आणि या 4 धाव संख्येने धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या होती ती मात्र आता दशरथने आता मात्र या ठिकाणी आपलं अर्धशतक पूर्ण केलं जातंय. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती साई स्पोर्ट्स सोयरे संघाकडून. पाहूया पुढचा चेंडू परत एकदा मोठा फटका. आता मात्र चेंडू फसतो आणि या ठिकाणी मला वाटतं गडी बाद होतोय. आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल तो सोम 11 मुणगे संघाच्या कर्णधाराने. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावा. वैयक्तिक 52 धावांवर बाद होतोय तो दशरथ साईम. दिनेश सावंत यांनी लक्ष द्यायचं. या ठिकाणी टीम मीटिंग घ्यायची नाही, अजून बरेचसे सामने बाकी आहेत. आता मात्र नवीन फलंदाज जातोय तो सुनील आणि स्ट्राईकला असेल तो मात्र मुरली. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय तो अनिल मुणगेकर. सुरेख फटका खेळला जातोय. परत एकदा चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय. 6 धावांसाठी षटकार. 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज होती आणि पहिल्या चेंडूवर हा मोठा फटका येतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. पहिल्या इनिंग मध्ये वाटलं होतं 95 धावा खूप मोठी धावसंख्या आहे, मात्र दशरथ साईम याची फलंदाजी पाहून असं वाटतंय की आता मात्र सामना कुठेतरी खेचला जातोय. तर साई स्पोर्ट्स पोयरे संघाकडून परत एकदा फुलटस प्रकारचा चेंडू होता. लेगच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला जातोय. परत एकदा चेंडू जातोय सरळ. 4 धावांसाठी चौकार. 4 चेंडू आणि 11 धावांची आता मात्र गरज असेल. एक महागडी गोलंदाजी केली जाते वारंवार या ठिकाणी सोम 11 मुणगे संघाकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतायत ते फलंदाज. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर हा सामना साई स्पोर्ट्स पोयरे संघाच्या बाजूने झुकेल. मात्र चेंडू कुठेतरी निर्धाव गेला तर परत एकदा मॅच मध्ये इन होतील. मात्र परत एकदा मोठा फटका येतोय. चेंडू जातोय सरळ. 6 धावांसाठी षटकार. दशरथ साईम याने या ठिकाणी सुरुवात करून दिली होती, मात्र शेवट कुठे तरी करतोय असं वाटतंय तो. मात्र मुरली खाडी आपल्या संघासाठी 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ती या ठिकाणी मुरली खाडी यांच्या मार्फत. दशरथ साईम याने मोठे फटके खेळले होते, मात्र तेव्हा कुठेतरी शांत होता आणि दशरथ साईम बाद झाल्यानंतर आता मात्र जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन फलंदाजी करतोय तो फलंदाज मुरली खाडी. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. 95 धावांचं टार्गेट होतं आणि या ठिकाणी फक्त 5 धावा उरतायत त्या. आता मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी रंगत प्राप्त होते. गडी बाद होतोय मात्र मुरली खाडी याच्या स्वरूपात. एक फुलटस प्रकारचा चेंडू होता पण बॅटवर काही चेंडू आला नाही आणि या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. 2 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र या सामन्यामध्ये रंगत प्राप्त होते. प्रेक्षकांसाठी एक दुपारच्या सत्रामध्ये चांगली अशी मेजवानी पाहायला मिळते. 95 धावांचं टार्गेट होतं. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे.
2 चेंडू आणि 5 धावा. बघूया सामना कोणाच्या बाजूने झुकतोय. सोम 11 मुंडगे की साई स्पोर्ट्स पोयरे. बॅट्समन नेम आता मात्र निखिल तारी जातोय. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना दुपारच्या सत्रामध्ये आज चाललेला एक रोमहर्षक सामना. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाज असेल तो मात्र अनिल मुंडगेकर आणि नवीन फलंदाज जातोय निखिल तारी. दोन चेंडू 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. बघूया या सामन्यामध्ये कोण विजय प्राप्त करतोय. 2 चेंडू आणि 5 धावांचं टार्गेट असते वेळी अनिल मुंडगेकर हे धावा रोखू शकतो का की निखिल तारी हा सामना फिनिश करतोय आपल्या संघासाठी. पाहूया या ठिकाणी आखू टप्प्याचा चेंडू होता. लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल आणि मला वाटतं या ठिकाणी गडी बाद होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना गडी बाद होतोय. आता मात्र खरोखर खूप चांगली रंगत या ठिकाणी पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये एक रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. जर हा सामना टाय झाला 3 धावले तर जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असते वेळी वाटलं होतं या ठिकाणी साई स्पोर्ट्स पोयरे संघ सहजरित्या विजय प्राप्त करेल. त्यानंतर या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. गोलंदाज आहे तो अनिल मुंडगेकर, एक अनुभवी असा गोलंदाज. आणि पाहूया 1 चेंडू आणि 4 धावा. स्ट्राईकला असेल तो नाना. दोन्ही अनुभवी असे खेळाडू, एक तांबरडेकचा खेळाडू, एक मुंडगेगावचा खेळाडू. पाहूया चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. षटकार. 95 धावांचं टार्गेट आता मात्र कुठेतरी छोटं वाटतं या ग्राउंड मध्ये आणि या सामन्यामध्ये विजय प्राप्त होतोय तो साई स्पोर्ट्स पोयरे संघाला. 95 धावांचं टार्गेट होतं. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज होती आणि नाना याने मोठा फटका खेळल्याने आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून दिला जातोय. ये तो कोण होतं पोरगं? मॅन ऑफ द मॅच राकेश. या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो दशरथ